मुलांनो, तुम्हाला सुट्टीमध्ये दीपावली गृहपाठ दिलाच असेल ना? चला तर मग आज आपण तो सोडवूया. खालील शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा. आता मुलांनो, वर्णानुक्रमे म्हणजे काय? तर तुम्हाला अ आई किंवा बाराखडी येतच असेल ना. मग ती अक्षरे ज्या लाईनमध्ये येतात म्हणजे एकापाठोपाठ एक जी येतात तो त्यांचा क्रम असतो. अ नंतर आ किंवा क नंतर ख ग. आता जर दोन्ही शब्द कच्या बाराखडीनुसार असतील तर मग बाराखडीनुसार क नंतर का की असे हे क्रम लावायचे आहेत. आता पहिले 4 शब्द मोर, मावळ, मुळा, मित्र असे तुम्हाला 4 शब्द दिले आहेत आणि ते सगळे शब्द म या अक्षरावरून सुरू होतात. मग आपण मच्या बाराखडीनुसार हा क्रम लावूया. ते सर्वात पहिलं म नंतर मा म्हणजे मावळ, दुसरा मित्र, तिसरा मुळा आणि चौथा शब्द आहे मोर. त्यानंतर क्रम, क्रूर, क्रौर्य आणि कप. यांचा क्रम कप, क्रम, क्रूर, क्रौर्य. 3 जवळ, जिरे, जावई, छत. यामध्ये मुलांनो बघा 3 शब्द आहेत ते ज या अक्षरावरून आहे आणि एक शब्द छ या अक्षरावरून आहे. मग ज आणि छ मध्ये पहिले अक्षर कोणते येते? छ. म्हणून पहिला शब्द छत, त्यानंतर जवळ, नंतर जावई आणि जिरे. त्यानंतरचे 4 शब्द ईश्वर, ज्ञान, किंमत, गढूळ. यांचा क्रम ईश्वर, किंमत, गढूळ, ज्ञान. त्यानंतर 5वा गट सूर्य, शहामृग, लसूण, ग्रीष्म. यांचा क्रम ग्रीष्म, लसूण, शहामृग, सूर्य. एकाच शब्दाचे 2 अर्थ असणारी वाक्ये लिहा. जसे हार, मी देवासाठी फुलांचा हार बनवला. दुसरं वाक्य, कबड्डीच्या स्पर्धेत आमच्या संघाची हार झाली. आता इथे पहिल्या वाक्यात हार म्हणजे फुलांचा हार आहे व दुसऱ्या वाक्यातील हार म्हणजे पराजय आहे. पहिला शब्द गोळा. वाक्य, मी काल बर्फाचा गोळा खाल्ला. या वाक्यात गोळा म्हणजे हा बर्फाचा गोळा आहे. दुसरं वाक्य, तेजसने झाडाखालची फुले गोळा केली. या वाक्यात गोळा म्हणजे जमा किंवा एकत्र करणे हो. दुसरा शब्द आहे मान. पहिलं वाक्य, नेहमी मोठ्यांचा मान ठेवायला पाहिजे. या वाक्यात मान म्हणजे आदर आहे. दुसरं वाक्य, काल आईची मान दुखत होती. या वाक्यामध्ये मान म्हणजेच आपल्या शरीराचा अवयव आहे. तिसरा शब्द हवा. पहिलं वाक्य, सकाळी हवा थंड असते. इथे हवा म्हणजे वारा. दुसरं वाक्य, मला मोबाईल हवा आहे. या वाक्यात हवा आहे म्हणजे पाहिजे आहे. चौथा शब्द खोड. आजीने मुलांची चांगलीच खोड मोडली. या वाक्यात खोड म्हणजे मस्ती किंवा अवगुण. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, आंब्याच्या झाडाचे खोड खूप मोठे आहे. या वाक्यात खोड म्हणजे झाडाचा भाग. 5वा शब्द तीर. पहिलं वाक्य, अर्जुनाने माशाच्या डोळ्यावर तीर मारला. या वाक्यात तीर म्हणजे बाण आहे. दुसरं वाक्य, आमचे गाव नदीच्या तीरावर वसलेले आहे. या वाक्यात तीर म्हणजे नदीचा काठ. 6वा शब्द कर. पहिलं वाक्य, नेहा अभ्यास कर. या वाक्यात कर म्हणजे करण्याची क्रिया आहे. दुसरं वाक्य, देवापुढे सर्वजण कर जोडतात. या वाक्यात कर म्हणजे हात असं आहे. खालील शब्दकोडी पूर्ण करा. इथे मुलांना तुम्हाला काही आडवे शब्द दिले आहेत आणि उभे शब्द दिले आहेत. त्यावरून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द लिहायचा आहे. आडवा शब्द 1 झाडांची वाळलेली पाने. म्हणजे या बॉक्समध्ये 1 नंबर कुठे आहे तो पाहायचा.
तिथून आडवा शब्द लिहायचा आहे आपल्याला झाडांची वाळलेली पाने. याला दुसरा कोणता शब्द येतो तो लिहायचा आहे, पण त्याच्या शेवटी ळा हे अक्षर पाहिजे. मग झाडांची वाळलेली पाने म्हणजे पालापाचोळा. मग आपल्याला लिहायचं आहे पा ला पा चो ळा. आडव्या शब्दामध्ये 3 नंबर आहे कसदार. मग 3 नंबर चौकटीत कुठे आहे? तिथं पहिलं अक्षर आहे स. मग कसदारला दुसरा शब्द कोणता जो स वरून स्टार्ट होणार आहे, म्हणजे स वरून सुरू होणार आहे, तो आहे सकस. मग आपल्याला लिहायचे आहे स दिलेलाच आहे क स. आता उभा शब्द 2 नंबरवर उभा शब्द लिहायचा आहे पालन करणारा. पालन करणाऱ्याला शब्द आहे पालक, म्हणून पालक लिहूयात. पुढचा प्रश्न, सर्व शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूण करा. इथे तुम्हाला काही रिकामे चौकोन दिले आहेत. त्या चौकोनामध्ये बाजूला अ आणि ब असे 2 पर्याय दिले आहेत. त्याच्यामध्ये एक अक्षर घालून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर बघू आपण. यासाठी अ पर्याय अंग. मग इथं अंग लिहिलं तर अंग, रंग, ढंग, चंग. बरोबर आहे की नाही? हो. म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. आता दुसरा याच्यामध्ये पाहूया. इथं पर्याय क्रमांक अ मध्ये दिला आहे रा, क, फा, त्रो. आता रा घातलं तर काय होणार? रा ट क. क घातलं तर काय होणार? क ट क. आता हे अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. मग आपण पर्याय क्रमांक ब पाहूया. ब मध्ये काय आहे? च, का, फा, ना. मग च घातलं तर च ट क, का घातला तर का ट क, फा घातला तर फा ट क, ना घातला तर ना ट क. मग हे सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. ब च्या समोर टिक मार्क करून घेऊया. खालील अपूर्ण म्हणी पूर्ण करा. 1. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. 2. आधी पोटोबा मग विठोबा. 3. कोल्हा काकडीला राजी. 4. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. 5. आपला हात जगन्नाथ. 6. नाचता येईना अंगण वाकडे. सांगा पाहू, वनस्पतीचे नाक कोणते? पानावरील छिद्रे. खालील नामांचे लिंग बदला. 1. विधूर, विधवा. 2. विद्वान, विदुषी. 3. बंधू, भगिनी. 4. गवळी, गवळण. 5. बोका, मांजर. 6. लेखक, लेखिका. 7. महिला, पुरुष. 8. वकील, वकिलीण. 9. साधू, साध्वी. 10. म्हातारा, म्हातारी. वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा. 1. माय, जन्मदा, जनक, आई. वेगळा शब्द आहे जनक, कारण माय, जन्मदा, आई हे आईचे समानार्थी शब्द आहेत आणि जनक म्हणजे पिता, म्हणून वेगळा शब्द जनक. 2. मुलगी, नंदिनी, आत्मज, लेक. इथं वेगळा शब्द आत्मज आहे, कारण मुलगी, नंदिनी, लेक हे मुलीचे समानार्थी शब्द आहेत आणि आत्मज म्हणजे मुलगा. 3. वात, पवन, अनिल, अनल. वेगळा शब्द आहे अनल, कारण वात, पवन, अनिल हे वात या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 4. पयोधी, जलधी, तटिनी, रत्नाकर. इथं वेगळा शब्द आहे तटिनी, कारण पयोधी, जलधी, रत्नाकर हे समुद्रांची नावे आहेत. त्याच्यानंतर 5. राजीव, जलद, कमळ, अंबुज. वेगळा शब्द आहे
जलद, कारण जलद म्हणजे जोरात. आणि राजीव, कमळ, अंबुज हे कमळाचे समानार्थी शब्द आहेत. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. विकास, ऱ्हास, विचार, अविचार, हजर, गैरहजर, हर्ष, खेत, गर्द, विरळ, स्तुती, निंदा, साम्य, भेद, चव, बेचव, अंथरूण, पांघरूण, उपाय, निरुपाय. सांगा पाहू, खरा तो एकची धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली आहे? उत्तर, साने गुरुजी. सूर्य या शब्दाचे चौकटीत लपलेले समानार्थी शब्द शोधा व लिहा. मुलांनो, इथं आता तुम्हाला चौकोनात वेगवेगळी अक्षरं दिली आहेत. त्यामध्ये तुम्हाला सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द असलेले शब्द शोधायचे आहेत. चला तर मग पाहूया. पहिला मित्र, भास्कर, भानू, दिनकर, दिनमणी, सविता, रवी, आदित्य. वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावा. पहिलं आहे झुंज देणे म्हणजे लढणे, आर्जव करणे म्हणजे विनंती करणे, पदर पसरणे म्हणजे याचना करणे, पाठ थोपटणे, शाबासकी देणे, डोळा लागणे म्हणजे झोप लागणे, पोटात कावळे ओरडणे, खूप भूक लागणे. खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. 1. देशासाठी प्राणार्पण करणारा. उत्तर, हुतात्मा. 2. माकडाचा खेळ करणारा. उत्तर, मदारी. 3. गुण ओळखून कदर करणारा. गुणग्राहक. 4. दुसऱ्यावर अवलंबून असणारा. उत्तर, परावलंबी. 5. लिहिता वाचता न येणारा. उत्तर, निरक्षर. सांगा पाहू, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे? उत्तर, भाषा. आपण भाषेमुळे एकमेकांसोबत आपले विचार व्यक्त करतो. अपूर्ण जोड शब्द पूर्ण करा. 1. धष्ट, पुष्ट. 2. केर, कचरा. 3. ओबड, धोबड. 4. अगळ, पगळ. 5. दंगा, मस्ती. 6. भाजीपाला. 7. मीठ, मिरची. 8. तंटामुक्त. 9. काम, चोर. 10. आदळ, आपट. 11. होम, हवन. 12. साज, शृंगार. पिल्लूदर्शक शब्द लिहा. जसे गाय, वासरू. 1. म्हैस, रेडकू. 2. गाढव, शिंगरू किंवा तटू. 3. घोडा, शिंगरू. 4. हरिण, शावक किंवा पाडस. 5. वाघ, बछडा. सिंह, छावा. 7. बोकड, करडू. 8. कोंबडी, पिल्लू. वचन बदला. म्हणजे जर तुम्हाला एक वचन दिलं असेल तर त्याचं अनेक वचन करायचं आहे, आणि जर अनेक वचन दिलं असेल तर तुम्हाला त्याचे एक वचन करायचे आहे. 1. पिसू, पिसे. 2. डोंगर, डोंगर. 3. बी, बिया. 4. दिशा, दिशा. 5. झाडे, झाड. इथे आपल्याला अनेक वचन दिलं होतं म्हणून आपण त्याचं एक वचन केलं. झाडे, झाड. 6. दगड, दगडच. बघा, यामध्ये काही शब्द असे आहेत जे एक वचन आणि अनेक वचन करताना सारखेच राहतात. माहिती, माहिती. 8. जमीन, जमिनी. 9. पंखा, पंखे. 10. आठवडा, आठवडे. 11. घोडा, घोडे. 12. हात, हात. 13. मंडळ, मंडळ. 14. पतंग, पतंग. सांगा पाहू, जनगणमन लिहिणारे? रवींद्रनाथ टागोर. स्वच्छतेच्या सवयीबाबत खालील मुद्द्यांनुसार तुमचे मत मांडा. अस्वच्छतेचे दुष्परिणाम व उपाय लिहा.
आता बघा इथं काही तुम्हाला मुद्दे दिले आहेत, त्यावर तुम्हाला अस्वच्छतेचे दुष्परिणाम आणि त्यावर उपाय लिहायचे आहेत. तर पहिला आहे केस. अस्वच्छतेचे दुष्परिणाममध्ये केसात कोंडा होईल, केसात उवा होतील, केस गळतील. मग त्यावर उपाय काय? तर केस आठवड्यातून 2 वेळा स्वच्छ धुवावेत. त्यानंतर आहे नखे. नखातील घाण पोटात गेल्यामुळे आपल्याला विकार होतील. यावर उपाय, नखे आठवड्यातून एकदा कापावीत. 3. पाणी. अस्वच्छतेचे दुष्परिणाम. अस्वच्छ पाण्यामुळे आपल्याला विविध आजार होतील. उपाय, पाणी उकळून प्यावे. जरा डोकं चालवा. प्रश्न आकृतीतील फक्त 2 काड्या हलवून उत्तर आकृती तशीच दिसण्यासाठी काय कराल? उत्तराची आकृती काढा. बघा मुलांनो, इथं तुम्हाला एक प्रश्न आकृती दिली आहे. मग थोडंसं डोकं लावा. जर आपण ह्या वरच्या 2 उभ्या रेषा आहेत त्यांच्या जागा बदलल्या तर आकृती तशीच दिसेल. सांगा पाहू पसायदान लिहिणारे संत ज्ञानेश्वर. आकृती दिलेल्या शब्दाचे वर्गीकरण करा. मुलांनो, इथं आकृतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे शब्द दिले आहेत. त्याचा खाली जो तक्ता दिला आहे त्यानुसार तुम्हाला वर्गीकरण करायचे. म्हणजे नाम कोणते, सर्वनाम कोणते, विशेषण कोणते आणि क्रियापद कोणते हे लिहायचे आहे. चला तर बघूया. नाम, साप, मोगरा, भारत, गंगा, नदी. सर्वनाम. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतो. तो, हा, मी, मला. त्यानंतर आहे विशेषण. विशेष माहिती सांगतो त्याला आपण विशेषण असे म्हणतो. म्हणजे गोड, दोन, दिव्य, काळा. आणि त्यानंतर आहे क्रियापद. म्हणजे आपण कोणती क्रिया करतो, वाक्याच्या शेवटी जे असते त्याला आपण क्रियापद म्हणतो. खातो, ये, दिला, पळतो, देईन. सांगा पाहू वर्णमालेत एकूण स्वर किती असतात? उत्तर 14. खालील परिच्छेद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. योग्य पर्यायाला गोल करा. इथे तुम्हाला एक परिच्छेद दिला आहे, मी वाचते. जिथे राबती हात तिथे हरी या काव्यपंक्तीप्रमाणे कोणतेही काम क्षुल्लक नसते. मग ते काम सफाईचे का असेना. म्हणूनच केरसुणीला आपण लक्ष्मी म्हणतो. कोणतेही काम कधीच कमी प्रतीचे नसते. श्रमाचे महत्त्व पटवणारे तत्त्व समजण्यासाठी स्वतः महात्माजीसुद्धा शौचालय साफ करीत होते. प्रश्न, आपण कोणाला लक्ष्मी म्हणतो? पर्याय, अ. हातांना, ब. सफाईला, क. केरसुणीला, ड. कामाला. उत्तर क. केरसुणीला. दुसरा प्रश्न, वरील उतार्यावरून सत्य विधान कोणते? अ. श्रमाने मोठेपणा मिळत नाही. ब. सफाईचे काम क्षुल्लक असते. क. स्वच्छता फार महत्त्वाची नाही. ड. कोणतेही काम कमी प्रतीचे नाही. उत्तर ड. कोणतेही काम कमी प्रतीचे नाही. 3. वरील उतार्यात कोणत्या नैतिक मूल्याचे महत्त्व सांगितले आहे? पर्याय, अ. श्रमप्रतिष्ठा, ब. वैज्ञानिक दृष्टिकोन, क. सौजन्यशीलता, ड. सर्व धर्मसमभाव. उत्तर अ. श्रमप्रतिष्ठा. प्रश्न 4. राबणे या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? पर्याय, अ. प्रार्थना करणे, ब. भक्ती करणे, क. श्रम करणे, ड. उपवास करणे. उत्तर क. श्रम करणे. प्रश्न 5. कर्म या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात कोणता आला आहे? पर्याय, अ. तत्व, ब. काम, क. क्षुल्लक, ड. प्रत. उत्तर ब. काम. सांगा पाहू महाराष्ट्र राज्याची उपराजधानी. उत्तर नागपूर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.